हॅलो गाईज, आज तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जर RR ब्लॉग्सवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण असेच तऱ्हेने व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, हा आहे आपला मुरबाड आणि हा मुरबाडचा ब्रिज. तर बहुतेक मला तरी असं वाटतं की याच ब्रिजवरून रेल्वे जाणार आहे असं वाटतंय मला. तर इदूल बघा किती आहे, बसवाले काही अशी पण गाडी टाकतात. किती वाटते गाडी चालवायला इकडे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण मुरबाडवरून निघालेलो आहोत आणि पोचलेच आपण पुढच्या स्टॉपला. इथे आपल्याला ऊन लागत होता म्हणून आपण थांबलेलो आहोत. तर आपण आता थोड्या वेळाने पुढे जाणार आहोत म्हणजे टिटवाल्याला. बघूया आपण आता पुढे रस्ता कशा पद्धतीने आहे तो आपण तुम्हाला दाखवणारच आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण इथे थांबलेले आहेत पंपाच्या इथे. इकडे पंप आहे, CNG पंप आहे आणि इकडे आपल्या टिटवाल्याला जाण्यासाठी रस्ता आहे. तर मित्रांनो, आपण निघालोय तर थोड्या वेळानेच पुढे जायला आपल्याला. तुम्ही कुठे जाऊ नका, आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन करायचं आहे. आपण जाणार आहोत आता मंदिरामध्ये. तर कुठेही जाऊ नका, तुम्ही व्हिडिओ वॉच करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला साईडने जाता वेळेस दिसत असेल येलो कलरचे पालखी घेऊन जात असतात ते दरवेळेस. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये, टिटवाला गणपती मंदिर. आपण गणपती बाप्पासाठी हार घेतलेला आहे दुर्वाचा. तसंच आपण जाणार आहोत आता मंदिराच्या आत. हे तुम्ही बघू शकता, कॅमेरे लावलेले आहेत सगळे. आतमध्ये काही व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण आता बाहेरूनच व्हिडिओ करणार आहोत. तुम्ही बघू शकता भक्त बसलेले आहेत खाली प्रार्थना करण्यासाठी. आणि हा तो गणपतीचं दर्शन तुम्ही करू शकता लांबूनच. तर आपण इथे दुसरं एक मंदिर आहे, शिव मंदिर साईडलाच आहे, त्याचंही तुम्हाला दर्शन करून. तर तुम्ही बघू शकता हा आहे शिव मंदिर, गणपतीच्या आतमध्येच आहे मंदिराच्या. हा आहे मंदिराच्या साईडला धार्मिक गृह उद्योग मोर्या. तर तुम्ही बघू शकता खूपच प्रकारचे खाद्यपदार्थ इथे अवेलेबल आहेत. तसेच आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या देखील आहेत, पुस्तकं देखील तुम्ही बघू शकता इथे अवेलेबल आहेत. भरपूर प्रकारची बुक्स होते इथे, मलाही आवडले बघायला. आणि जसं का तुम्हाला आपण आतमध्ये आता जाणार तर या पेंटिंग्स तुम्ही बघू शकता, पूर्ण बिना काचेच्या आणि हाताने बनवलेले हवे. आतमध्ये देखील भरपूर आहेत. तर हे वर डायमंड्स लावलेले होते मूर्तीला, मला खूप आवडली. ते साईडला तुम्ही बघू शकता, सगळं आपले बाजार कसा भरतो तसंच इथे दर्शन आहे त्यांचं. आणि ह्या मूर्त्या बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे एकदम छानशा अशा. व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं तरी मी केली व्हिडिओ. आणि हा तुम्ही बघू शकता मंदिरचा व्ह्यू बाहेरून आल्यावर दिसतो तो तुम्हाला. इथे खूपच काम झालेलं आहे. इथे आधी असं काम नव्हतं केलेलं, ओपन होतं सगळं एरिया. आता त्यांनी खूपच डेव्हलपमेंट केलेली आहे. त्यानंतर आपण गेलो चष्मा घ्यायला. तुम्ही बघू शकता आपण खूपच 4-5 प्रकारचे चष्मा ट्राय केले. त्यातला आपल्याला एक आवडला आणि मग तो मी घेतला मला आणि हा आहे गणपती मंदिरचा बाहेरचा व्ह्यू. आणि इथेच आपण आता आपली व्हिडिओ स्टॉप करत आहोत आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.